बकरीद के त्योहार के इस उपलक्ष्य में मैं सभी को शुभकामनाएं देता हूं। बट बकरीद के जो त्योहार के उपलक्ष्य में मैं ये भी आपको सूचित करना चाहता हूं कि हमने जो बंदोबस्त पुलिस स्टेशन का बंदोबस्त है, एलसीबी का बंदोबस्त है, डीएसपी का बंदोबस्त है, एसआरपीएफ है, क्यूआरपी है, आरसीपी है, होमगार्ड है, सबका बंदोबस्त हमने लगाया हुआ है। यहाँ पे एडिशनल एसपी है, सब डीवाईएसपी है, प्रभारी अधिकारी है, सबका बंदोबस्त यहाँ से मॉर्निंग से लेकर हम इवनिंग तक पूरा बंदोबस्त या 2-3 दिन में जो भी बंदोबस्त है ये उपलक्ष्य में हम बंदोबस्त लगाएंगे। अकॉर्डिंगली मैं ये भी कहना चाहूंगा कि जो भी कायदे से जो भी आपको बताया गया है उसके अकॉर्डिंगली सबने अपना अपना वर्तन रखना चाहिए। सब लोगों ने उसके अनुसार जो है वो सब फॉलो करना चाहिए। ये मैं सबको आह्वान करूंगा और मैं यही चाहूंगा कि आपको बकरीद के त्योहार के उपलक्ष्य में मैं सबको बधाई देता हूँ। कायदे का आपको पालन करना पड़ेगा और सब लोग जो मुझे लगता है की कायदे का पालन सब लोग करेंगे। धन्यवाद। बंदोबस्ताचं स्वरूप आपण बघितलंय की बंदोबस्तामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावरती मनुष्यबळ लावण्यात आलेलं आहे। ते मनुष्यबळामध्ये वेगवेगळे आहेत। आमच्याकडे रायट कंट्रोल पोलीस आमच्याकडे आहे, त्याच्यानंतर एसआरपीएफ आमच्याकडे आहे, होमगार्ड्स आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, त्याचबरोबर जे आहे ते क्विक रिस्पॉन्स टीम सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही लावणार आहोत। त्या अनुषंगानं बंदोबस्ताचं नियोजन जे आहे ते सर्व अधिकारी, अंमलदार, आमचे ऍडिशनल एसपी, त्याचबरोबर सर्व एसडीपीओज आणि सर्व प्रभारी अधिकारी हे बंदोबस्तामध्ये राहतील। बंदोबस्त जो आहे तो सकाळी वेगवेगळ्या टप्प्यामधून तो सुरू होणार आहे आणि त्याचप्रमाणे बंदोबस्ताचं नियोजन प्रत्येक चौकामध्ये मोटरसायकल पेट्रोलिंग आहे, प्रत्येक मंदिर, मस्जिद, वेगवेगळ्या ठिकाणचा जो बंदोबस्त आहे तसा बंदोबस्त लावण्यात येईल। बकरीच्या निमित्तानं आपल्या अनुषंगानं मी सगळ्यांना शुभेच्छा तर देतोच, परंतु त्याचबरोबर जे आहे ते आपण बकरीच्या अनुषंगानं काय काळजी घेतली पाहिजे, कशा प्रकारची आपण त्या ज्या अनुषंगानं कायदे आहेत त्याप्रमाणे आपण कसं पालन केलं पाहिजे याचा सुद्धा सगळ्या मुस्लिम बांधवांना मी आवाहन करतो। त्याचबरोबर जे कुरेशी समाज आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो की आपण जे आहे ते कायद्याप्रमाणे सगळ्यांनी वागलं पाहिजे। त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी कत्तलखान्यांचा टेम्पररी असतील आणि परमनंट असतील त्यांचा वापर केला पाहिजे। कुठेही जे रक्त मिश्रित पाणी आहे ते कुठल्याही ठिकाणी अशा वेगळ्या ठिकाणी जाणार नाही याच्याबद्दलचा आपण शोष खड्डे केले पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचा वापर होणं अत्यंत आवश्यक आहे आणि कायद्यानुसार त्या सगळ्या गोष्टी होणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आमचे पोलीस बांधव जे आहेत ते प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये जेव्हा फिरतील तेव्हा ह्या गोष्टी त्यांना योग्य पद्धतीने निदर्शनास आलेल्या पाहिजे।